बजाजीच्या शुद्धीकरणाची तयारी जोरात सुरू झाली. पंचक्रोशीतल्या समस्त ब्रह्मवृंदांना, शास्त्री पंडितांना आमंत्रण दिले. बजाजींनी समाधानपूर्वक प्रायश्चित्त घेतले. ग्रहशांती झाली, होम झाले आणि बजाजींचे समारंभपूर्वक थाटाने शुद्धीकरण झाले. लांडे बजाजी पूर्ववत धर्मात आले. मोठ्या आनंदाने आणि समाधानाने जिजाबाई राजे पुण्याला आले. अश्वारूढ राजे सायंकाळच्या वेळी पुण्यात शिरले. सोबत बजाजी निंबाळकर होते. दोघांमागून अश्वपथक मंदगतीने येत होते. त्यांच्या मागे शाही मेणा होता. राजांनी वाड्यात प्रवेश केला. दाराशी आलेल्या सखूला उचलून घेतली आणि ते महालात आले. सईबाई महालात उभ्या होत्या. राजे म्हणाले, जाताना आम्ही सांगितलं होतं ना तुमच्यासाठी अनमोल भेट आणू म्हणून. ती आणलीय. बजाजी आत या. बजाजी आत आले. सईबाई धावल्या. त्यांनी भावाला मिठी मारली. दोघेही रडत होते. राजे म्हणाले, बजाजी, अशी मायेची माणसं सोडून रानोमाळ फिरू नका आता. आणि राणीसाहेब, तेवढ्यानं आता बजाजीचं पोट भरायचं नाही. गेले 4 दिवस त्यांची शुद्धी होत असता भरपूर हाल झालेत. चांगला मेजवानीचा बेत आखा. रात्री पंक्तीला अपूर्व शोभा होती. रांगोळ्यांनी पाट सजले होते. धुपाचा वास दरवळत होता. राजे, बजाजी, महाजी, नेताजी अशा क्रमाने पंगत बसली होती. दुसऱ्या बाजूला बाळाजी, चिमणाजी ही ब्राह्मण मंडळींची पंगत बसली होती. दोन्ही बाजूंचा स्वयंपाक गोड असूनही अलग होता. पंक्तीच्या दोन्ही ओळींमध्ये टेकून चांदीचा पाट ठेवला होता. जिजाबाई आपल्या खास देखरेखीखाली सर्वांना आग्रह करीत होत्या. मोकळेपणी खाणे, बोलणे होत पंगत उठली. रात्री राजे आपल्या महालात गेले. बरीच रात्र झाली होती. सईबाई गालिच्यावर बसून होत्या. राजे येताच त्या उठल्या. झोपायचं होतं. सईबाई काही बोलल्या नाही. त्या राजांच्या जवळ आल्या आणि त्यांनी एकदम राजांच्या पायांवर मस्तक ठेवलं. राजे मागे सरकले. सईबाईंना गडबडीने उठवीत ते म्हणाले, हे काय? आपली अश्रुपूर्ण नजर राजांच्या वर रोखीत सईबाई म्हणाल्या, एवढं मोठं देणं मला कोणी दिलं नव्हतं. पुढे त्यांना बोलवेना. राजांनी त्यांना एकदम मिठीत घेतलं. राजांच्या मिठीत सईबाईंना अश्रू आवरण्याचे आटोकाट प्रयत्न करीत होत्या. सईबाईंना पाठीवर थोपटून त्यांना सामोऱ्या उभ्या करीत राजे म्हणाले, आम्हाला तुम्हा बायकांचे काही कळत नाही. दुःखातही रडता, आनंदातही रडता. अजब आहे. राजांच्या त्या आविर्भावाबरोबर सईबाईंना हसू आवरले नाही. राजे मात्र ते तृप्त रूप मनात साठवण्यात गुंतले होते. थंडीचे दिवस होते. राजे नुकतेच पुरंदरहून पुण्यात आले होते. अचानक दादाजी नरसप्रभूंच्या सह कान्होजी आल्याची वर्दी वाड्यात आली. कान्होजी आले. राजांना ते म्हणाले, राजे, अफजल खानाचा हुकूम आला आहे की आम्ही जावळीशी संधान बांधावं, नाहीतर जावळी हस्तगत करावी. कारण तुम्हीच आहात. राजे, पोरक्या झालेल्या जावळी जहागिरीवर यशवंतराव मोरे दत्तक घालतात. जी गोष्ट आदिलशाहीत अर्जविनंत्या करून पार पाडायची ती तुमच्या अधिकारानं झाली. यात आदिलशाहीचा अपमान नाही. बरं मग? त्याचसाठी अफजल खानाला ही मोहीम आदिलशाहीनं सांगितली. पण खान धूर्त आहे, हुशार आहे. तो जावळीच्या रानात शिरायला भीतो. आम्ही दप्तरी का होईना पण पडलो आदिलशाहीचे चाकर. ही मोहीम आमच्यावर ढकलून अफजल मोकळा झाला. मग जावळीवर चालून जाणार? तोच विचार करतो आहे. खान दीर्घद्वेषी आहे, घातकी आहे. आम्हाला ते माहीत आहे. अफजल खानानं महाराज साहेबांच्या हातात बेड्या ठोकल्या होत्या हे आम्ही विसरलो नाही, विसरणार नाही. राजे, मी खानाशी वाटाघाटी करून वेळ काढतो. पण खानाशी जावळीच्या चंद्ररावांचं जुगणं होण्याच्या आत जावळीचा गड्डा हलवणं आवश्यक आहे. जावळी आमच्या नजरेत आहे, पण जावळी बिकट आडरानात आहे. आदिलशाही फौजांना देखील तिथं मार खाल्ला आहे. आदिलशाही परकी फौज. आपल्याला ते कठीण नाही. तुम्हीच वारस. म्हणून जावळीच्या गादीवर बसलेला यशवंत मोरे
आज चंद्रराव म्हणून बळजोर झाला आहे. तो कुणाला जुमानीत नाही. प्रथम सामोपचारानं घेऊ, जमलं नाही तर नाईलाज आहे. कान्होजी राजांचा निरोप घेऊन गेले आणि राजांचे रामोशी हेर जावळी खोऱ्यात फिरू लागले. मोऱ्यांच्या जुलमी राजवटीच्या बातम्या राजांच्या कानांवर येत होत्या. त्याचबरोबर राजांचे लक्ष पुरंदरवर होते. पुरंदरवरचे बांधकाम पुरे होत आले होते. सकाळी राजे आपल्या महालात बसले होते. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकताच राजे सज्जात गेले. बजाजी निंबाळकर आपल्या तुकडीनिशी आले होते. बजाजी वाड्यात आले. राजे बजाजींची वाट पाहत होते. बजाजींचे शुद्धीकरण झाल्यापासून बजाजी महाजींचे लग्न ठरवण्यात गुंतले होते. मुलगी पाहण्यासाठी बजाजी जुन्नरला गेले होते. एवढेच राजांना कळले होते. बराच वेळ गेल्यानंतर बजाजी राजांच्याकडे आले. या बजाजी, तुम्ही आल्याचं मघाच आम्ही पाहिलं. मासाहेबांच्या दर्शनाला गेलो होतो. तुम्ही मासाहेबांची खाशी माणसं, तुमच्यावर आम्हाला राग करता येत नाही. बजाजी त्या थट्टेने कळवळले. ते म्हणाले, असं समजू नये राजे, आम्हाला दोन्ही पाय एकच. तुमच्यामुळे माझा उद्धार झाला. पुन्हा माणसात आलो. तुम्ही सोयरीक ठरवायला गेला होता ना? राजांनी विषय बदलला. जी. मग महाजीचं लग्न ठरलं? जी नाही. का? मुलगी बरी नाही. तसं नाही महाराज, मुलगी पसंत होती, पण त्यांनाच सोयरीक मान्य झाली नाही. राजे गंभीर झाले. त्यांनी विचारले, का? बजाजी खाली मान घालून उभे होते. निखळलेली आसे गालांवरून वाहत होती. राजे गडबडीने उठले. बजाजींच्या खांद्यावर हात ठेवीत ते म्हणाले, बजाजी, हे काय? एक सोयरीक मोडली म्हणून मुलाच्या बापाच्या डोळ्यात अश्रू? पुसाते डोळे. बजाजी, असल्या 56 नवऱ्या महादजीला मिळतील. बजाजी अश्रू टिपीत म्हणाले, नाही राजे, इतके सोपे नाही. आपण मला धर्मात घेतलं, पण माझ्याशी सोयरीक बांधायला कोणी धजत नाही. राजे विचारात पडले. त्यांना काही सुचत नव्हते. त्याचवेळी जिन्यावर पावले वाजले. बजाजी सावरून उभे राहिले आणि दारातून सखूबाई आबासाहेब म्हणत धावत आली. हिरवा परकर हिरवी चवळी घातलेली सखू बजाजींना पाहून दारातच थबकली. राजे हसले. म्हणाले, कोण? आमच्या सखूबाई? या, आत या, लाजू नका. निंबाळकर मामांच्या पाया पडलात की नाही? सखू आत आली. ती बजाजींच्या पाया पडली आणि झटकन राजांना बिलगत म्हणाली, आबासाहेब, काय म्हणता? अक्कासाहेब? राजांनी तिला कुरवाळीत विचारले. जावा, अशानं आम्ही नाही बोलणार. सखूची समजूत काढीत राजे म्हणाले, तुम्ही बोलला नाही तर आमच्याबरोबर बोलणार कोण? काय हवं ते अक्कासाहेबांना? सखूने एकवार बजाजींच्याकडे पाहिले आणि एकदम राजांच्या जवळ नजर वळवून ती म्हणाली, आम्हाला बाहुली पाहिजे, मुळीच मिळायची नाही. राजे म्हणाले. सखूने राजांच्या कुशीत तोंड लपवले. तिचा चेहरा हाती धरून तिच्या नजरेला नजर देत राजे म्हणाले, आता आणायचा तो बाहुला, तीच चिंता आम्हाला लागली. बजाजी, ही आमची सखू तुम्हाला सून म्हणून चालेल? बजाजी थक्क झाले. त्यांचे डोळे विस्फारले गेले. ते उद्गारले, महाराज, आम्ही खरंच विचारतो, ही सून चालेल? बजाजींच्या सर्वांगाला कंप सुटला होता. त्यांना उमाळून हुंदका फुटला. एकदम पुढे होऊन ते राजांचे पाय धरीत असता राजांनी त्यांना एकदम जवळ घेतले. मिठी मारीत राजे म्हणाले, हे काय बजाजी, आता तर तुम्ही आमचे व्याही. सखूबाईने ते ऐकले मात्र. एकदम लाजून ती तेथून पळाली. महाराजांच्या हास्यात बजाजी सामील झाले. अश्रू टिपून बजाजी म्हणाले, राजे, तुमचं मन फार मोठं. थांबा बजाजी, तुम्ही खाली सदरेवर जा. खाली जातच आहात तर तुमच्या बहिणीला वर पाठवून द्या. बजाजी समजले. ते खाली गेले. थोड्याच वेळात सईबाईंनी महाली येताच विचारले, एवढ्या तातडीनं का बोलावलं? तसंच जरुरी काम होतं. आता कुठली मोहीम काढली? सईबाईंनी विचारले. मुलीच्या बापाला मुलीच्या लग्ना इतकी अवघड मोहीम कुठली? कुणाचं लग्न? आपल्या सखूचं? हुडकूनही मिळणार नाही असं सुरेख स्थळ आलं आहे.
मग ठरवून टाकावं, मला काय विचारायचं. पहा, नंतर तक्रार कराल. बिलकुल नाही. ठीक आहे, ठरवून टाकू. सईबाई पुढे येत म्हणाल्या. पण स्थळ सांगा ना. पाहिलं, अडलात ना. मुळीच नाही. सईबाई निश्चयाने म्हणाल्या. पण त्याचा अर्थ स्थळ समजू नये असा थोडाच आहे. फार चांगलं स्थळ आहे. बजाजींच्या महाजीला सखून निश्चित केली आहे. सईबाई राजांच्याकडे पाहतच होत्या. त्यांना शब्दही फुटत नव्हता. राजांनी विचारले, का स्थळ पसंत नाही? एक विचारू का? विचारा ना. हे सारं माझ्यासाठी म्हणूनच करता का? सई, तुझ्यासाठी करीत नाही. तुझ्यामुळं करायला बळ येतं. मग ठरवू ना. आपण करता आहात. विचारानं कराल याची मला खात्री आहे. तुमच्या करणीनं माझंही सोनं होऊन जाईल. सखूचं कल्याण होईल. सई, हीच अपेक्षा होती. राजे जवळ येत असलेले पाहताच सईबाई म्हणाल्या, जाते मी. मामासाहेबांनी पुलाव्याची जबाबदारी आम्हा दोघींवर टाकली आहे. धाकट्या बाई एकट्याच आहेत. सईबाई निघून गेल्या. राजे समाधानाने मागे वळले. बजाजीचा आनंद मनात मावत नव्हता. दिसेल त्या सरदारांना ते बातमी सांगत होते. साऱ्या महालात ही बातमी वावटळीप्रमाणे पसरली. 2 प्रहरी जिजाबाई झोपल्या होत्या. पलंगाशेजारी धाकट्या राणीसाहेब सोयराबाई बसल्या होत्या. सोयराबाईंनी ही बातमी जिजाबाईंना सांगितली. जिजाबाईंचा विश्वास बसेना. त्या सोयराबाईंना म्हणाल्या, पण सुनबाई, कोणी सांगितलं तुला? साऱ्या महालात पसरली ही बातमी. जिजाबाई उठत म्हणाल्या, काय म्हणावं या शिवबाला? काही वेळा फारच करतो. छे, हे शक्य नाही. वर्दी पाठवली. जिजाबाई महाली गेल्या. राजे वाट पाहत होते. मागे सईबाई उभ्या होत्या. जिजाबाई आत येताच राजे म्हणाले, मासाहेब, आपण आज्ञा केली असती तर आम्ही खाली आलो असतो. राजांवर नजर रोखीत जिजाबाई म्हणाल्या, राजे, ह्या घरात घडणारी प्रत्येक गोष्ट आमच्या कानांवर घालून केली जाते असा आमचा समज होता. तो खराही आहे. राजे म्हणाले, तसं असतं तर आम्हाला न विचारता सखूबाईची सोयरीक जमवली नसती. मासाहेब, आपल्या आज्ञेनं आपले बजाजी परत आपल्यात आले. आम्हाला वाटलं होतं हे ऐकून आपल्याला आनंद वाटेल. जिजाबाईंना काही उत्तर सुचेना. त्या म्हणाल्या, महाजीचं लग्न ठरवायचं तर आपल्या पदरी अनेक मानकरी होते. कुठेही त्यांची सोयरीक जमवली असती. कुठंही जमू शकतं तर आमच्या सखूशी का जमू शकत नाही? सांगा मासाहेब. राजांनी विचारले. पण जरा विचार. कसला विचार? सईबाईंच्याकडे वळून जिजाबाईंनी विचारले. आणि तुला हे पसंत आहे? सईबाईंनी मान खाली घातली. जिजाबाई समजल्या. राजे जिजाबाईंच्याकडे पाहत होते. जिजाबाई काही बोलल्या नाहीत. जिजाबाईंच्या नजरेला नजर भिडताच आजवर ज्या राजांची नजर पायांकडे वळत असे, तेच राजे स्थिर नजरेने जिजाबाईंकडे पाहत होते. जिजाबाईंची नजर मात्र वळली होती. राजे म्हणाले, मासाहेब, सांगा ना. म्हणा, बजाजी बाटलेले आहेत. त्यांच्या घरात आपली मुलगी द्यायला ते काबिल नाहीत आणि म्हणूनच सखूला दिली? जिजाबाईंनी विचारले. तिची निवड का केली? कोणी विचारणारं नाही म्हणून? कोणी विचारणारं नाही म्हणून नव्हे. ती आपली लाडकी आहे. सखूबाई आपल्या लाडक्या आहेत म्हणून त्यांची या मोठ्या जागी निवड केली. असं मोठं घराणं हुडकूनही सापडणार नाही म्हणून निवड केली. शोभा. राजे भारल्यासारखे बोलत होते. मासाहेब, नुसती धर्मात घेऊन माणसं आपली होत नाहीत. त्यांना आपलं म्हणावं लागतं. आपलं करावं लागतं. त्यांना विश्वास द्यावा लागतो. बजाजी आपले आप्तस्वकीय. जुलमानं परधर्मात गेले. त्यांचं दुःख तुम्हाला झालं. त्यांना आपण धर्मात घेतलं. पण त्यानं काय झालं? एकाही जागी महाजीची सोयरीक जमेना. मुलाचा बाप असूनही सोयरीक मोडली. हे सांगत असताना त्याची काय स्थिती झाली हे मासाहेब आपण पाहिलं नाही. त्या माणसाला धर्मात घेतलं. आता त्याला वाऱ्यावर सोडता येणार नाही. माणुसकीला ते शोभणार नाही. मासाहेब, हे तुम्ही करायला हवं. जिजाबाईंनी श्वास घेतला. त्या हसून म्हणाल्या, राजे,
क्षणभर गोंधळ झाला होता खरा. तुम्ही म्हणता ते खरं आहे मासाहेब, आम्हाला ते माहीत होतं. राजे आनंदाने म्हणाले, राजांना पाडलेल्या नव्या वाटा राजरस्ता बनायला वेळ लागला नाही. थोडी कुजबूज होईल, वाद होईल, पण आपोआप हा मार्ग रुळेल. महाजी चांगला आहे. आपल्या तोलामुलाचं कुळाशिलाचं ते घराणं आहे. आम्हालाही मनापासून पटतं. जिजाबाई म्हणाल्या, शिवबा, कैक वेळा तुझी दृष्ट काढून टाकावी असं वाटतं. मनाच्या साऱ्या शंका तुझ्या 4 बोलांनी नाहीशा होतात. पण चांगल्या कामाला उशीर का? मासाहेब, वधूपक्ष आपला आहे. मोठ्या थाटामाटात आपल्या सखुबाईचं लग्न व्हायला हवं, अशी तुमच्या राणेसाहेबांची इच्छा आहे. दुसऱ्या दिवसापासून सखुबाईच्या लग्नाची तयारी सुरू झाली. निमंत्रणे पाठवली गेली. राजांचे सारे सरदार मावळे पुण्यात गोळा झाले आणि सखुबाईंचा विवाह मोठ्या ऐश्वर्यात पार पडला. बजाजी निंबाळकर राजांचा निरोप घेऊन फलटणला गेले. सखुबाई लहान असल्याने ती पुण्यात राहिली. सकाळी राजे सखुबाईसह पागेत आले होते. नवीन घेतलेली घोडी पागेच्या मधल्या चौकात उभी होती. पागेच्या धुमीवर शिक्के तापवले जात होते. एक एक घोडे पुढे आणले जात होते. काळजीपूर्वक मागच्या फऱ्यावर तापलेला शिक्का उठवला जात होता. घोड्याची धडपड, शिक्का अंगावर टेकताच त्यातून निघणारा धूर पाहून सखुबाई डोळे विस्फारले जात होते. तिने आजवर हे पाहिले नव्हते. राजांचे बोट धरून हे पाहत असलेल्या सखूने विचारले, आबा, घोड्याला भाजतात का? भाजत नाही, राजे म्हणाले. अक्कासाहेब, ही आपली घोडी ना? मग ती कशी ओळखायची? त्यासाठी हा शिक्का मारायचा. राजांनी पागेतले एक घोडे आणाव्यास सांगितले. घोडे आणले जात होते. राजांनी सखुबाईला घोड्यावर मारलेला शिक्का दाखवला. सखुबाईचे समाधान झाले. मोत्तद्दार नवा शिक्का मारलेल्या घोड्याला चुचकारीत होता. फऱ्यावरच्या डागाने ते घोडे कावरेबावरे झाले होते. त्याने एकदम पाठीमागच्या पायाची लाथ झाडली. सखुबाई हसल्या. शिक्के मारून नवी घोडी तबेल्यात नेली गेली. राजे सखुबाई नवी घोडी निरखीत असता तानाजी पागेत आला. राजांना मुजरा करून तो म्हणाला, कान्होजी जेधे वाड्यात आलेत, आम्ही येतो. राजे स्वार झाले. सखुबाई कट्ट्यावर उभ्या होत्या. तेथे तट्ट नेताच त्या स्वार झाल्या. रक्षक स्वारांनी मांड टाकली आणि राजे सखुबाईंच्या सह वाड्याकडे जाऊ लागले. कान्होजी जेधे, येसाजी कंक, बाजी जेधे, दादाजी नरसप्रभू, बजाजी, चिमणाजी ही सारी मंडळी सदरेवर उपस्थित होती. सर्वांना पाहताच राजे म्हणाले, अरे वा, आज तर खास बैठक होणार असं दिसतं. साऱ्यांनी राजांना मुजरे केले. सर्वांसह राजे महालात गेले. जिजाबाईही आल्या. स्थिर स्थावर होताच जेधे म्हणाले, राजे, नाईलाजानं यावं लागलं. चंद्ररावांनी आमची आगळी करण्यापर्यंत मजल गाठली. काय केलं? शिरमळकर देशमुखांचा तर हक्क त्यानं डावललाच. आता आपल्या रोहिड खोऱ्यात चाल करून चिखलीच्या पाटलाला त्याच्या मुलासह ठार केलं. दिवसेंदिवस चंद्ररावाचा पुंडावा वाढतो आहे. तो कोणालाच जुमानी नासा झाला आहे. रंगोत्रीमळ वाकडा या कुलकर्ण्यानं विधवा स्त्रीवर अत्याचार केला. त्यासाठी तुम्ही त्याला हजर व्हायला सांगितलं, पण तो कुठं गेला माहीत आहे? शांतपणे राजे म्हणाले, तो जावळीला चंद्ररावांच्या आश्रयाला गेला. जेधे थक्क झाले. हे माहीत होतं आपल्याला? हो, अनेक गोष्टी आम्हाला माहीत आहे. बिरवडीच्या पाटलाचं उत्पन्न चंद्ररावाने बळकावलेलं आहे, आम्ही जाणतो. एवढंच काय, पण आमचा घात करण्यासाठी विजापूरकरांनी पाठवलेला मारेकरी तोही चंद्ररावांच्या आश्रयाला आहे, हेही आम्हाला ठाऊक आहे. हे किती दिवस सहन करायचं? रागावू नका कान्होजी, पण तुम्ही ते सहन का करता? तुम्ही जावळीवर चाल करून का गेला नाहीत?
आम्ही तुम्हाला दोष दिला नसता. कान्होजींनी ओठांवरून जीभ फिरवली. ते म्हणाले, राजे, आम्ही आतून तुमचे असलो तरी आदिलशाहीचे चाकर आहोत. फार काळ राहता येईल असं वाटत नाही. कान्होजी, आम्ही संधीची वाट पाहत आहोत. वेळ येताच चंद्ररावाचा आम्ही बंदोबस्त करू. तोवर हे असंच सहन केलं पाहिजे. भगवान कृष्णाला देखील वाट पाहावी लागली. अद्याप 101 भरले नाही. जिजाबाई म्हणाल्या, शिवबा, कधी मनातलं सांगायचं नाही. राजे म्हणाले, तसं नाही मासाहेब, आम्ही काळाची वाट पाहत आहोत. मोऱ्यांची वेळ भरली आहे, पण काळ अद्याप आला नाही, एवढाच अर्थ आहे. कान्होजी, अफजल खानाची वर्दी आम्हाला सदैव कळवीत चला. वाईच्या वार्तेकडे आमचं लक्ष सदैव असतं. कान्होजी हसले. ते म्हणाले, राजे, ती चिंता नको. खान एवढ्यात आपल्यावर चालून येईल असं वाटत नाही. ते काही त्याचे उपकार नाहीत. राजे म्हणाले, विजापूर दरबारातला वाढता बेबनाव, त्यामुळं महाराज साहेबांचं दरबारातलं वाढतं वजन हे आम्हाला माहीत आहे. त्या दरबारी महाराज साहेब फर्जंद आहेत. त्यांच्या मुलाची आगळीक काढायला खान धजणार नाही, एवढा तो धूर्त आहे. धूर्तता कमी आपल्याच लोकात, तुमच्यात, आमच्यात. कान्होजी उद्गारले, हो, चंद्ररावच बघा ना. विजापूरकरांनी त्यांना किताब मोर्चेल दिले. या वैभवामुळं त्यांचे डोळे फिरले. त्या धुंदीत ते स्वतःला श्रेष्ठ मानतात, इतरांना कमी लेखतात. त्यांच्याप्रमाणेच कुठऱ्याचे शिर्के, शृंगारपूर पालवणीचे दळवी, कुंभारखाणीचे सुर्वे, वाडीचे सावंत, म्हसवडचे माने, किती नावं घ्यावीत. आणि यांचं कार्य काय? बादशाही वैभव टिकवणं. मुसलमानी राजसत्तेनं केवढेही जुलूम केले तरी यांचे डोळे बंदच. चीड नाही, खंत नाही. मुसलमानांच्या अंगचा जोर हिंदूच्या अंगी कधीच उत्पन्न झाला नाही. देवळं फोडली, बायका पळवून नेल्या, घरदारं लुटली, फार काय, सरकारीची माणसं तोंडावर थुंकू लागली, आ वासण्याची पाळी आली तरी हिंदूंच्या अंगी चेव नाही. अशा परिस्थितीत उसनं बाळसं आणायचं किती? राजांच्या या बोलण्याने कान्होजी नाराज झाले. 2 प्रहरी एकटे असता जिजाबाईंनी विचारले, राजे, कान्होजी तुमच्या बोलण्यानं उदास झाले. जावळीचे मोरे उन्मत्त बनायला फार वेळ लागणार नाही. राजे हसून म्हणाले, मासाहेब, 4 चौघात सांगता येत नाही. पुरंदरापासून 2 वर्षांच्या कालात आम्ही स्वस्थ बसलो आहोत. ते काय हौस म्हणून? विजापूरकरांनी अफजल खानाला वाईचा सुभेदार नेमला आहे. खान आपले मराठे लोक वळविण्याचा प्रयत्न करीत आहे. संधी मिळाली तर आमच्यावर चाल करायचा त्याचा इरादा आहे. वाईत त्यांचा चांगला सुभेदार म्हणून लौकिक वाढतो आहे. आमच्याच मार्गानं तो आम्हा शह देतो आहे. वतनदारांना तो गोंजारीत आहे. अन्याय झालेल्यांना तो सांभाळीत आहे. मोरे नाचू लागलेत, पण ते कळसूत्री बाहुला आहे. त्याच्या दोऱ्या खानाच्या हाती आहेत. आम्ही जावळीवर चालून गेलो तर तेवढं निमित्त करून जावळीजवळच्या वाईखोऱ्यात सत्ताधीश बनलेला खान चालून यायला कमी करायचा नाही. हा खानाचा शह उठेपर्यंत तरी आम्हाला काही करता येणार नाही. हे किती दिवस चालणार? जिजाबाईंनी विचारले. फार काळ चालायचं नाही. विजापूरला बादशहा आजारी आहे असं आम्हाला कळलं आहे. किंबहुना कालच खानाची नेमणूक कनकगिरीला झाली आहे असं कळलं आहे. खानानं वाई सोडली की सारं मनासारखं होईल. दुसऱ्या दिवशी राजे जेध्यांच्यासह पुरंदरला गेले. गड पुरा होत आला होता. राजांनी पुरंदरवर हलण्याचे ठरवले. एका सुमुहूर्तावर राजे सर्वांसह पुरंदरवर गेले. सुरक्षित स्थळी राजांनी आपला कबिला हलवला. पुरंदरावर असतानाच बातमी आली. अफजल खान परत विजापूरला गेला होता. कनकगिरीला त्याची नेमणूक झाली होती. ज्या संधीची राजे वाट पाहत होते ती संधी आली होती.
राजानं चिटणीसांना बोलावले. चिटणीस राजांचे एक पत्र लिहून घेत होते. राजे मोऱ्यांच्या पत्राचा मजकूर सांगत होते. तुम्ही मुस्तफद राजे म्हणवता. राजे आम्ही. आम्हास श्री शंभूने राज्य दिधले आहे. तर तुम्ही राजे न म्हणावे. आमचे नोकर होऊन मुलूक खाऊन हमराहा चाकरी करावी. जावळी खाली करून राजे न म्हणून मोर्चेल दूर करून हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजुरांची काही चाकरी करणे. इतकी यावर बदफैली केली या मारले जाल. राजांचे पत्र तातडीने जावळीला रवाना झाले. मोरे काय उत्तर देतात इकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. मोऱ्यांचे उत्तर आले. सदरीवर सारे सरदार होते. राजांनी चिटणीसांना पत्र वाचण्याची आज्ञा केली. चिटणीस वाचू लागले. चंद्रराव ही आमची खिताब. आम्ही पिढीजात राजे. तुम्ही काल राजे झाला. तुम्हास राज्य कोणी दिधले? मुस्तफद राजा आपले घरी म्हटली यावर कोण मानितो? येता जावळी जाता गोवली. पंत थांबले. तानाजी येसाजीच्या भोया संतापाने वक्र झाल्या होत्या. मिशांवरून पालथ्या मुठी फिरत होत्या. राजे म्हणाले, पंत थांबलात का? वाचा. पुढे एक मनुष्य जिवंत राहणार नाही. तुमच्यामध्ये पुरुषार्थ असाल तर उदयिक याल, तर आजच यावे. दारुगोळी महसूद आहे. काही बेजबाबास घालून लिहिले ते कसियास लिहाविले. थोर समर्थ असो. पत्र संपले. सारे संतप्त होते. राजे हसत होते. ठीक आहे, मोऱ्यांनी सुरेख पत्र लिहिले आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे जायला हवे. राजांनी तातडीने खलिते रवाना केले. पुरंदरवर निवडक फौज गोळा होऊ लागली. राजांच्या आज्ञेची वाट पाहत सारे बसून होते. सदरेवर सिलीमकर, बांदल, कान्होजी, जेधे, रघुनाथ बल्लाळ, संभाजी कावजी ही सारी मंडळी बोलत बसली होती. त्याचवेळी राजे सदरेकडे येताना दिसले. सारे उभे राहिले. मुजरे झाले. राजे मुजऱ्यांचा स्वीकार करून म्हणाले, साऱ्या मावळचे भाऊबंद गोळा झाले. चंद्रराव आता कठीण जाईल. पण तोही फार भारी आहे राजे. कान्होजी जेधे म्हणाले, मातब्बर देशमुख आप्त संबंधांचं बळ आणि स्वयंभू डोंगर या दोहोंचं त्याला पाठबळ आहे. आम्ही काय थोडे आहोत? कान्होजी, मावळचे बारभाई मिळाले तर चंद्राई बुडायला फारसा वेळ लागायचा नाही. ती वेळ आली आहे. जबाबदारीची माणसं घेऊन राजांनी पुरंदर सोडला. महाबळेश्वरला देवदर्शन घेऊन राजे सर्वांशी विचारविनिमय करीत होते. तानाजी, येसाजी यांसारखे वीर जावळीवर चालून जावे या मताचे होते. जावळी खोरे किर्र रानाने वेढलेले. काटेरी जाळ्या, झाडे झुडपे, कळकीची बेटे यांनी रात्रंदिवस करकरणाऱ्या त्या खोऱ्यात दिवसाढवळ्या एकाकी माणूस शिरायला घाबरे. याच रानात पूर्वीच्या मोऱ्यांनी खिलजीच्या बहामनी व आदिलशहाच्या फौजा कापून काढल्या होत्या. जावळीवर सरळ चाल करणे अशक्य होते. अवघड जागेमुळे जावळीचा एक माणूस बाहेरच्या 100 माणसांना भारी होता. महाबळेश्वरी राजांच्या बरोबर सिलीमकर, बांदल, कान्होजी जेधे यांसारखे मातब्बर होते. तसेच तानाजी, येसाजी, रघुनाथ बल्लाळ, सूरराव काकडे यांसारखी जीवाला जीव देणारी माणसेही होती. राजांनी मनाशी निर्णय केला आणि त्यांनी रघुनाथ बल्लाळ कोरड्यांना बोलावले. त्यांना राजे म्हणाले, चंद्रराव मोरे यास मारल्याविरहित राज्य साधत नाही. ज्याच्या हाती जावळी त्याची सत्ता वाई प्रांतावर. त्यात तुम्हा वाचून हे कर्म कोणास न होय. तुम्ही त्याचकडे हेजबीस जाणे. रघुनाथ पंतांनी आज्ञा मान्य केली. चंद्ररावांच्या जावळीत बोलणी करण्याच्या निमित्ताने ते घुसण्यास तयार झाले. रघुनाथ पंतांबरोबर राजांनी निवडक 100-125 धारकरी माणूस दिले. निरोप घेताना रघुनाथ पंत म्हणाले, मी मोरेगडीत प्रवेश करतो. बातमी कळवीत जाईन. बेत ठरला की जावळीवर चालून यावं.
बेत पक्का करून रघुनाथपंत जावळी खोऱ्यात उतरले. बरोबर संभाजी कावजी कोंढाळकरांसारखे निधडे वीर होऊन घेऊन बाकीचे जावळी भोवती पेरून रघुनाथपंतांनी जावळीत प्रवेश केला. जावळीत हनुमंतराव मोरे कारभारी होते व खुद्द यशवंतराव मोरे चंद्रराव होते. शिवाजीकडून रघुनाथपंत आल्याचे कळताच यशवंतराव शेफारून गेला. हात बांधून येण्याची आज्ञा करणारा शिवाजी जमली तर सोयरीक करण्यासाठी जावळीत येत होता. हनुमंतरावामार्फत यशवंतरावाने दुसऱ्या दिवशी रात्री भेटीची वेळ ठरवली. रघुनाथपंत जावळीत राहिले. रघुनाथपंतांचे लोक जावळी निरखीत होते. हेरानकरवी राजांना दुसऱ्या दिवशी रात्रीचे निमंत्रण गेले. दुसऱ्या दिवशी रात्री रघुनाथपंत संभाजी कावजीसह चंद्ररावाच्या वाड्यात गेले. सदरेवर चंद्रराव बसला होता. पालोत्याच्या उजेडात चौक प्रकाशमान झाला होता. चंद्रराव भरजरी बैठकीवर मद्य पीत बसला होता. त्याच्या उजव्या हाताला उंचापुरा भारदस्त वीर उभा होता. मस्तकी पगडी, कपाळी गंध, मोठे पाणीदार डोळे, ओठावर झुपकेदार मिशा बाळगलेला तो वीर आपली उजवी मूठ तलवारीवर ठेवून चौकात येणाऱ्या रघुनाथपंताकडे पाहत होता. आपली धुंदावलेली नजर वर करीत यशवंतरावाने विचारले, बाजी, कोण येतंय? शिवाजीचा वकील येतोय राजे. हनुमंतराव मोऱ्यांच्या मागोमाग रघुनाथपंत, संभाजी कावजी हे आपल्या रक्षकांसह चौकात आले. यशवंतराव मोऱ्यांना साऱ्यांनी मुजरे केले. हनुमंतराव सदरेच्या पायरीवरच होते. मद्याचा पेला ओठी लावीत यशवंतराव नजर रोखीत म्हणाला, कोण तू? हनुमंतराव अदबीने म्हणाले, महाराज. चुप. यशवंतराव ओरडला, त्याला बोलू दे. रघुनाथपंत खाकरले. म्हणाले, मी रघुनाथ बल्लाळ कोरडे, शिवाजी राजांचा चिटणीस. राजांच्या. कोण राजे? यशवंतराव म्हणाला, इथं राजे एकच, ते म्हणजे आम्ही. ते आपण म्हणू शकता, आम्ही नाही. शिवाजी महाराजांच्या कृपेमुळं आपण मोऱ्याच्या गादीवर दत्तक गेलात. चंद्रराव खिताब मिळाली हे कृपा करून ध्यानी घ्यावं. यशवंतराव मोठ्याने हसू लागला. हसू संपल्यावर तो म्हणाला, मोठे उपकार आहेत शिवाजीचे. एवढी ताकद होती तर तोच का नाही बसला गादीवर? सारे हसले. संभाजी कावजीचा हात तलवारीकडे गेला. रघुनाथपंतांनी त्याला इशारत केली. रघुनाथपंत म्हणाले, झालं गेलं होऊन गेलं. राजांच्या मनात सुलूक करावा असं आहे. त्यात राजांना आनंद आहे. त्याला असेल, आम्हाला नाही. जाऊन तुमच्या राजाला सांगा, जावळीत पाय घातला तर माघारी जाता यायचं नाही म्हणावं. हनुमंतराव जी. हनुमंतराव पुढे झाले. चंद्रराव उठू लागला. रघुनाथपंत अस्वस्थ झाले. ते म्हणाले, सोयरिकीचं काय? यशवंतराव परत बैठकीवर बसला. त्याला परत हसू फुटले. तो म्हणाला, आमची सोयरी एकदा त्या भोसल्याच्या पोराबरोबर. वा, खूप. एकदम यशवंतरावचा चेहरा कठोर बनला. तो ओरडला, सांग तुझ्या शिवाजीला, हे मोऱ्यांचं घराणं चंद्रगुप्तांचं घराणं आहे. पिढ्यानपिढ्यांचे राजे आहोत आम्ही. परत चंद्रराव हसला. तो म्हणाला, थांबा, एक तोड आहे. एक स्थळ योग्यतेचं आहे. आमचे कारभारी यशवंतराव आहेत ना, त्यांची मुलगी आहे. विचार करता का? योग्य पायरीनंच सोयरीक घडेल ती. सारे स्तब्ध होते. त्याचवेळी घुबडाचा घुतकार घुमला. पुन्हा तोच आवाज आला. यशवंतराव म्हणाला, बघा जमतं का? घुबडानेही साथ दिली आहे. घुबड ओरडलं की मृत्यू येतो म्हणतात. रघुनाथपंत म्हणाले, कदाचित तसंही असेल. तुम्ही मरणार नाही कशावरून? हनुमंतराव यांना गिरफ्तार करा, मस्तक उडवा. तितकं सोप्पं नाही ते. रघुनाथपंत कडाडले. सारे चपापले. द्वेषाने रघुनाथपंत बोलले, फार ऐकलं चंद्रराव, कान उघडे ठेवू नये का? दिलेली संधी तू गमावलीस. या क्षणी जावळीभोवती राजांचा गराडा आहे. घुबडाचा आवाज ऐकलास तो तुझ्या मृत्यूचा कौल होता. हनुमंतराव मोरे तलवार उपसून रघुनाथपंतांवर धावला आणि त्याच वेळी रघुनाथपंतांच्या मागे असलेल्या संभाजी कावजीने हनुमंतरावांवर वार केला. किंचाळत हनुमंतराव मागे कोसळला. संभाजी कावजी, रघुनाथपंत क्षणाचाही अवधी न सोडता कापाकापी करीत वाड्याबाहेर पडले. एक बार जावळीवर उठला आणि जावळीच्या चारी बाजूंनी हर हर महादेवची आरोळी उठली.
जावळीत लढाईला तोंड लागले. चंद्ररावाच्या वाड्याच्या दाराशी मोऱ्यांचा एक मर्द तलवार चालवित होता. शर्थीनं तो दरवाजा रोखून होता. त्याच्या पुढे साऱ्यांना हार खावी लागत होती. वाड्याच्या मागच्या दरवाजातून जेव्हा वाट मिळाली तेव्हा मागे पुढे घुसून त्या वीराला पकडण्यात आले. त्याचे नाव होते मुरारबाजी देशपांडे. जावळी काबीज झाली, पण त्या गर्दीत यशवंतराव आपल्या बायका मुलांसह पळून गेला. त्याने थेट रायरी गाठली. राजे जावळीत आले. मोऱ्यांची मशहूर पागा संपत्ती राजांना जावळीत मिळाली. मोऱ्यांच्या वाड्यात राजे आले तेव्हा मुरारबाजी देशपांडे यांना हजर केले गेले. दोरखंडाने जखडलेल्या मुरारबाजींना पाहताच राजांची त्यांना मोकळे करण्यास सांगण्याची आज्ञा झाली. राजे म्हणाले, मुरारबाजी, तुमचं शौर्य आम्ही पाहिलं. तुमच्यासारखी गुणी माणसं आम्हाला हवी. राजांनी मुरारबाजींचे समाधान केले. मुरारबाजी राजांना मिळाले. जावळी खोऱ्यातले ते सर्वात मोठे यश होते. जावळी खोऱ्याचा पुराताबा घ्यायला राजांना 15 दिवस लागले. मोऱ्यांकडील जे लोक राजांच्या सेवेला आले त्यांनी राजांना पदरी ठेवून घेतले. कृष्णाजी बाबाजी या माहितगार माणसाला जावळीचा सुभेदार नेमले. वीरो राम यास मुजुमदार नेमले. जुन्या हक्कदारांच्या याद्या तयार करून त्यांचे हक्क कायम केले. राजांचे फार दिवसांचे स्वप्न साकार झाले. चांभारगड, सोनगड, चंद्रगड, मकरंदगड तटबंदीने सुरक्षित असलेल्या जावळी मुलूक राजे पाहत होते. दाट रानाने त्या मुलुखाची सुरक्षितता वाढवली गेली. पाठीशी महाबळेश्वर रक्षणासाठी उभा होता. त्या मुलुखात जावळी शेजारी उभ्या असलेल्या भोरप्या डोंगराकडे राजांचे लक्ष गेले. मोरोपंत पिंगळे यांना राजांनी बोलावले. ते म्हणाले, मोरोपंत, तुम्हाला गडाची माहिती चांगली आहे असं आम्ही ऐकतो. या भोरप्या डोंगरावर तुम्ही मजबूत किल्ला बांधा. किल्ला असा बांधा की कोणत्याही बाक्या प्रसंगी आम्हाला या गडाची आठवण व्हावी. ती जबाबदारी तुमची. मोरोपंतांनी अंगावर आलेली पहिली जबाबदारी त्याच निष्ठेने उचलली. ते म्हणाले, बेशक महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे गड तामीर करू. महाराजांच्या दूरादेशीची ही कमाल वाटली पाहिजे. कमाल कसली? महाराज, कुणीही जावळी काबीज केली असती तर ही शक्कल सुचली नसती. भोवताली मकरंद, चांभार, कांगोरी, सोनगड यांसारखे टेहळे व बंदिस्त गड असता हा नवीन गड बांधायचं काय करणार? बोला पंत, राजे कौतुकाने म्हणाले. असाच विचार कोणीही केला असता, पण आपण हा मुलूख पाहिलात. या भागाचं अजिंक्यत्व आपण जाणलत आणि म्हणूनच चारी बाजूंनी राखणीचे गड ठेवून मधला भोरप्या आपण निवडलात. खजिन्याला कुठल्याही मातब्बर शत्रूला तोंड द्यायला अशी सुरक्षित जागा हुडकून सापडायची नाही. राजे प्रसन्न झाले. वा पंत, तुम्ही आमच्या मनातले बेत बरोबर जाणलेत. हीच दृष्टी ठेवून गड पुरा करा. तुळजापूरला जाऊन भवानी मातेचं दर्शन घेणं आम्हाला जमत नाही. अनेक अडचणी येतात. या सुरक्षित जागी देवीची स्थापना करावी असं आमच्या मनात आहे. जावळीची व्यवस्था लावून राजे यशवंतराव मोऱ्याचे पारिपत्य करायला निघाले. यशवंतराव मोरे आपल्या बायका मुलांसह रायरीच्या आश्रयाला दडला होता. राजांनी जावळी सोडली. आपल्या सैन्यासह ते रायरीला आले. रायरी आकाशाला भिडलेला गड. रायरीला राजांच्या सैन्याचा वेढा पडला. यशवंतराव मोरे गडावरून अधूनमधून मारा करीत होता. दिवस ढकलीत होता. गड बळकट होता, उत्तुंग होता, पण बेशिस्त होता. दुर्लक्ष केलेल्या त्या गडावर मोरे अचानक गेले होते. गडात धान्य भरून घेण्याची उसंत मोऱ्यांना नव्हती. जेव्हा बुद्धी सुचली तेव्हा राजांच्या सैन्याने वेढा घातला होता. 3 महिने सरत आले, पण वेढा उठवण्याची चिन्ह दिसेना. गडाखाली राजेही मनातून बेचैन होते. वैशाखाच्या उन्हात राजे वेढा देऊन होते. पाठीवर पावसाळा होता. पावसाळा आला की धोधो पावसात त्या मुलुखात उघड्यावर टिकणे कठीण होते. राजांच्या सैन्यात सिलीमकर होते. ते मोऱ्यांचे आप्त होते. राजांनी त्यांना गडावर पाठवले. जेरीला आलेला यशवंतराव संधी पाहतच होता. गडाची धान्य सामग्री संपत आली होती. जास्त दिवस गड लढवणे कठीण होते. यशवंतराव आपल्या बायका मुलांसह गडाखाली आला. शिवाजीराजांनी यशवंतरावांचे स्वागत केले. यशवंतरावांचा बहुमान केला. घोडा व शिरपाव दिला. यशवंतरावांनी त्या गौरवाचा भलताच अर्थ घेतला. मानाचा रुमाल त्याने नाकारला. शिवाजीराजांनीही यशवंतरावाचा
मोर्चेलाचा अधिकार काढून घेतला. गडाखाली यशवंतरावाला ठेवून राजे गड पाहायला गेले. रायरी गडाची माहिती राजे आजवर ऐकत होते. अनेक वेळा गडाचे दूरदर्शन त्यांना घडले होते, पण प्रत्यक्ष गड पाहत असता राजे चकित होते. तसा पाहिला तर रायरी हमरस्त्यावरचाच. रत्नागिरी अगर दख्खन कोठेही जायला जागा सोयीस्कर, समुद्र जवळ. रायरीची सत्ता म्हणजे अनेक घाटांची आणि त्यांच्या वाहतुकीची सत्ता होती. रायरी अतिउंच व चढण्यास कठीण अशी जागा होती. राजांनी सारा गड निरखला. राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच. पर्जन्य काळ कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडात तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवरील चांगला गड खरा, पण तो उंचाने कमी. दौलताबादेपेक्षा रायरी दशगुणी उंच. असे पाहून राजे संतुष्ट झाले आणि नकळत बोलून गेले, तख्तास जागा हाच गड करावा. राजांनी रायरीचे नाव रायगड ठेवले. गडाखाली राजाची छावणी असता राजे नेहमी गडावर जात. आबाजी, महादेव, हिरोजी, इंदलकर यासारखे बांधकामाचे तज्ज्ञ बरोबर असत. राजे त्यांना आपली कल्पना सांगत. राजांच्या मनात गडाचे रूप स्पष्ट होत होते. राजे गडावरून छावणीत आले. कान्होजी जेधे राजांना मुजरा करून उभे राहिले. कान्होजी, काय खबर? खबर तितकीशी चांगली नाही महाराज. आपण यशवंतराव प्रतापरावांना अभय दिलं. आज ते पळून गेले. कसे? आपण गडावर गेलात आणि मोऱ्यांना फितलेल्यांनी त्यांना घोडी दिली, पाठलाग केला. यशवंतराव सापडले, प्रतापराव पळून गेले. राजे संतप्त झाले. यशवंतरावांना आपल्याकडे वळवून घेऊन त्यांनाच जावळीत ठेवण्याचा राजांचा बेत होता. राजे म्हणाले, यशवंतरावांना हजर करा. जेरबंद केलेले यशवंतराव राजांच्या समोर आणले गेले. यशवंतरावाकडे तुच्छतेने पाहत राजे म्हणाले, यशवंतराव, कुठं पळून जायची तयारी केली होती? यशवंतराव हसला. तो म्हणाला, जिथं तू नाहीस अशा कोणत्याही ठिकाणी जायची तयारी आहे माझी. यशवंतराव, तुम्ही कैदी आहात हे विसरू नका. अजूनही तुम्ही इमानानं राहायला तयार असाल. इमान? आणि तुझ्याशी लढाई ठरलो म्हणून जागा विसरलो नाही मी. सिंह भुकेला झाला म्हणून गवत खाणार नाही. पिढी जात चंद्रराव खिताब मिळवणारे मोरे भिक्षेचं अन्न खात नसतात. तुझ्यासारख्या उपऱ्याकडून तर मुळीच नाही. राजांचे स्मित नाहीसे झाले. खोबणीत बसलेल्या नेत्रांना एक वेगळीच धार आली. आपली नजर यशवंतरावांवर रोखीत राजे कडाडले. नुसती चंद्रगुप्त मौर्यांची वंशावळी सांगून माणसं मोठी होत नसतात मोरे. मद्याच्या कैफात सदैव धुंद राहणारा तू त्या पराक्रमी मौर्याची आठवण कशाला करतोस? प्रजेवर अव्याहत जुलूम जबरदस्ती करणारे निरपराध माणसं पोत्यात कोंडून त्यांच्याकडून हवं ते बदायला आणि करायला भाग पाडणारे समर्थ राजे तुम्ही. त्या थोर घराण्याचं नावही घेण्याची तुमची लायकी नाही. आम्ही संधी दिली होती, पण ती तुम्हाला उचलता आली नाही. जेध्यांच्याकडे वळून राजे म्हणाले, हे सामोपचारानं वळतील असं दिसत नाही. असा शत्रू आम्हास परवडायचा नाही. जेधे, या उन्मत्त अविचारी माणसाला न्या आणि त्याची गर्दन मारा. आणि दुसऱ्या दिवशी यशवंतरावाची गर्दन मारली गेली. यशवंतरावांच्या बायका मुलांना पुण्याला बंदोबस्तात पाठवण्यात आले. जावळी रायरीची व्यवस्था लावून राजेही मागोमाग पुण्यात परतले.